रणजित कासलेची पोलीस कोठडी पुन्हा वाढली, काय घडले न्यायालयात? निलंबित PSI रणजित कासलेची पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली आहे। खंडणी प्रकरणी बीड पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केल्यानंतर रणजित कासलेने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर करून काही आरोप केले होते। परळी विधानसभा निवडणुकीबद्दलही धक्कादायक खुलासे कासले यांनी केले। हेच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्याला 10 लाख रुपये दिल्याचा दावाही त्यांनी केला। वाल्मिक कराडबद्दलही भाष्य करताना कासले दिसले होते। कासले व्हिडिओमध्ये त्यांचे लोकेशन बदलताना दिसते। सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी परराज्यात जाऊन कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी रणजित कासले यांना अगोदर निलंबित करण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांची पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली। रणजित कासले विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आता रणजित कासलेला 23 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज कासलेला न्यायालयात हजर करण्यात आले होते। या दरम्यान पोलिसांना रणजित कासलेच्या मोबाईलमधून डेटा रिकव्हर करायचा आहे। तसेच ज्या वाहनात रणजित कासले विविध ठिकाणी जाऊन फिरला ती वाहने देखील जप्त करण्याची परवानगी पोलिसांकडून न्यायालयात मागण्यात आली। मात्र कासलेच्या वकिलांनी या विरोधात युक्तिवाद केला आहे। रणजित कासले यांनी परळी विधानसभा निवडणुकीबद्दलही केलेले दावे खोटे असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। कासले खोटं बोलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मात्र रणजित कासले करत असलेल्या आरोपानंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याची पाहायला मिळाली आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशाही टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।